नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 राजकीय पक्ष या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिले असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटना पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयी तुम्ही वाचता. याचा अर्थ असा की समाजात ज्या प्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याच प्रकारे राजकीय पक्षही निवडणूक लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटना असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय. विद्यार्थी मित्रांनो, राजकीय पक्ष म्हणजे काय? तर निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचं शासन स्थापन करणं लोकांचा गट होय. अशा या राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. तर पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणे. राजकीय पक्षांचा हेतू केवळ निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हाच असतो. त्यामुळे सत्तेसाठी विविध राजकीय पक्ष परस्परांशी सतत स्पर्धा करत असतात. अशी स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाही, परंतु स्पर्धेचे स्वरूप निकोप असावे. दुसरं वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. प्रत्येक राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. सार्वजनिक प्रश्नाबाबत पक्षाची एक विशिष्ट भूमिका असते. त्या सर्वांच्या समावेशातून पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्यांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असेही म्हटले जाते. म्हणजेच त्या विचारसरणीला जनतेचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार असं म्हणतात. इथं आपण पक्षाचा जनाधार म्हणजे काय ते समजून घेतलं. आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच असते. त्यामुळे पक्षांमध्ये विचारसरणीवर आधारित फरक करणे अवघड झाले. तिसरं वैशिष्ट्य आहे प्रत्येक पक्षाचा एक निश्चित असा कार्यक्रम असतो. विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. सत्ता मिळाली की या कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. सत्ता नाही मिळाली तर कार्यक्रमांच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. तर अशा प्रकारे राजकीय पक्ष आपलं काम करताना आपल्याला बघावयास मिळतं. आता चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकार स्थापन करणे. राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार पाहतात. अर्थात हे कार्य निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाचे असते. ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून कार्य करत असतात. साहजिकच निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो सत्ताधारी पक्ष असतो. तो शासन स्थापन करतो, तो सरकार स्थापन करतो. आणि ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही तो विरोधी पक्षाचं काम करतो,
किंवा विरोधी पक्ष म्हणून आपलं कार्य करतो. थोडक्यात पुढे आपल्याला काय बघायचं तर राजकीय पक्ष हे कशा प्रकारे शासन आणि जनता यांच्यामध्ये दुव्याचं काम करतात. तर राजकीय पक्ष शासन आणि जनता यांच्यात दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणे शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. तर शासनामार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, वर्तमानपत्रातून अनेक बातम्या येत असतात. उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला विरोधी पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतात किंवा सत्ताधारी पक्षसुद्धा संवाद यात्रांचं आयोजन करतात. उद्देश काय असतो की जनतेपर्यंत जाणं, जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं किंवा आपण जे कार्यक्रम घेतले हाती ते लोकांपर्यंत घेऊन जाणं, हे अशा प्रकारे उपक्रम या ठिकाणी पक्षाकडून होत असतात. आता इथं काही दुसरे पण मुद्दे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पक्षविरहित लोकशाही एक संकल्पना आपल्याकडे विनोबा भावे किंवा महात्मा गांधी यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण आपण त्या दृष्टीने खूपसे तयार नसल्या कारणाने किंवा भारतीय जनता त्या दृष्टीने तयार नसल्या कारणाने शैक्षणिकदृष्ट्या आपल्याला हा विचार पुढे आणता आला नाही. आणि मग आपल्या देशामध्ये एकूण जी आज पक्षपद्धती आहे ती कशा प्रकारे काळाच्या ओघात बदलत गेली हे समजून आपण घेऊया. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. याला काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर या पक्षाला बहुमत होते. भारतातील राजकारणावर या पक्षाची पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचे वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असे केले जाते. एक प्रबळ पक्ष पद्धतीला 1977 आव्हान दिले गेले. हे आव्हान काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन दिले, पण त्यात त्यांना खूपसं यश आलं नाही. विविध राजकीय पक्षाचे नेते एकत्र आल्यामुळे त्यांच्यामध्ये विविध विचारधारांचे लोक होते आणि अशा विविध विचारधारांचे लोक एकत्र दीर्घकाळ राहू शकले नाहीत आणि पर्यायाने ते सरकार पूर्ण काळ सरकार देऊ शकलं नाही आणि अल्पावधीत गडगडलं. पुढे 1989 सुद्धा अशाच प्रकारे सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन करायचा प्रयत्न केला. 1989च्या लोकसभा निवडणुकीत राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब संपुष्टात आली. त्यानंतरच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करण्यास सुरुवात केली. आघाडी सरकार स्थापन करण्याचे प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केले. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरविला आणि आघाडी शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावली आहे. पुढे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला विविध पक्ष पद्धती समजून घ्यायच्या. तर ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये एकाच पक्षाचं प्रभुत्व असतं आणि तोच पक्ष कायम सत्तेमध्ये असतो त्या पक्षाला त्या पक्षपद्धतीला एकपक्ष पद्धती असं म्हटलं जातं. आज चीनमध्ये आपल्याला या प्रकारची पद्धत बघावयास मिळते. काही शासन व्यवस्थेमध्ये किंवा काही देशांमध्ये द्विपक्ष पद्धती असते, म्हणजे दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून सत्ता त्यांच्या हातामध्ये येत राहते. याला द्विपक्ष पद्धती असं म्हटलं जातं. अमेरिका व इंग्लंड या देशामध्ये आपल्याला ही द्विपक्ष पद्धती बघावयास मिळते. तर अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि त्या प्रत्येकाचाच कमी जास्त प्रभाव सर्वत्र असतो. अशा या पद्धतीला बहुपक्ष पद्धती असं म्हटलं जातं. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एकपक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत आणि बहुपक्ष पद्धती हे समजून घेतलं. आपण वरती हे सुद्धा समजून घेतलं की भारतामध्ये आघाडीचे सरकार कशा प्रकारे आले. तर या दोन प्रकारे आपल्याकडे आघाडीचे, एक BJPचं आणि एक काँग्रेसचं. तर BJP प्रणित जे आघाडी सरकार होतं त्याला NDA म्हणतात, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, मराठीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी. तर काँग्रेस प्रणित होतं UPA, संयुक्त पुरोगामी आघाडी, म्हणजेच युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स. अशा प्रकारे भारतामध्ये यशस्वीपणे विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आघाडीची सरकार देण्याचा प्रयत्न केला
आणि जवळजवळ आज याला बऱ्यापैकी स्थिरता आल्याचं आपल्या लक्षात येतं की आपल्या देशामध्ये आज आघाडी सरकार हेच व्यवस्थितपणे सरकार चालवत आहे, हे आज आपल्याला दिसतं आहे. आता एकूणच भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो, राजकीय पक्षाला मान्यता कशी मिळते ते आपण समजून घेऊया. आता पक्षाचे दोन प्रकार असतात, एक राष्ट्रीय पक्ष आणि दुसरा प्रादेशिक पक्ष. आणि मग त्यांना मान्यता मिळण्याचे निकषसुद्धा वेगवेगळे असतात. राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची त्यांना पूर्तता करून द्यावी लागते. त्यामध्ये पहिला आहे, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजे. पुढे आणखीन याला ऑरसुद्धा आहे, म्हणजे किंवासुद्धा आहे. हे नसेल तर अजून काय, तर एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. हे झालं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी. पण काही पक्ष प्रादेशिक पातळीवर सुद्धा असतात, घटक राज्यापुरतं त्यांचं अस्तित्व असतं. तर अशा पक्षांसाठी सुद्धा काही निकष आपल्याकडे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे की लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मतं मिळवणं आवश्यक आहे आणि किमान 2 जागा 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे, किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. भारतातील काही राजकीय पक्षांची आता आपण ओळख करून घेऊया. त्यामध्ये पहिला जो पक्ष आहे त्या पक्षाचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस हा एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून नाकारला आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रमही राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास असल्याचं आपल्या लक्षात येतं. पुढचा आपला मुद्दा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, याला CPI सुद्धा म्हणतात. हा प्रामुख्याने मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 1925 साली झाली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1962च्या सुमारास चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी एकाचे कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा स्थापन झाला. त्याचं नाव आहे द कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. त्यानंतर आपण पुढच्या पक्षाचं नाव आहे की याची आपण माहिती घेणार आहोत, त्याचं नाव आहे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा पक्ष आहे. भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 स्थापन झाला. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं आधीचं नाव भारतीय जनसंघ असं होतं. 1977 स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे हे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातून भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 नवा पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा याचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणावर या पक्षाचा भर आहे. पुढे आपल्याला पुढच्या पक्षाची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्या पक्षाचं नाव आहे
भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे त्याला CPM असं म्हटलं जातं, किंवा हा सुद्धा एक मार्क्सवादी पक्ष सुद्धा आहे. CPM म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. पुढचा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढच्या राष्ट्रीय पक्षाबद्दल माहिती घ्यायची आहे. त्या राष्ट्रीय पक्षाचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर या पक्षाचा विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्ये 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता. यानंतर पुढच्या राष्ट्रीय पक्षाविषयी माहिती बघायची आहे. त्याचं नाव आहे तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली. 2016 मधील निवडणुकीत या पक्षाने 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 2009 आणि 2014 या 2 लोकसभा निवडणुकींमध्ये कोणत्या पक्षाला किती लोकसभेत जागा मिळाल्या किंवा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले याचा तक्ता दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला आता आपण हे सगळं राष्ट्रीय पक्षांबद्दल माहिती बघितली. पुढची माहिती आपल्याला प्रादेशिक पक्षांबद्दल बघायची आहे. आणि प्रादेशिक पक्षांबद्दल माहिती बघताना पाठ्यपुस्तकात सुरुवातीला काही हेडलाईन्स आपल्याला बघाव्यास मिळतात. त्यामध्ये तामिळनाडू सत्ता बदल, कोणते खाते मिळणार गृह की समाज कल्याण, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत, राजकीय दुकानदारीने दहशत, पक्षांतरबंदी कायदा लोकशाही पोषक, PDP व भाजपची युती, महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले. आता या सगळ्या बातम्या बघितल्यानंतर आपल्या मनात काही संकल्पना निर्माण होतात. आता बघा, वर्तमानपत्रात तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघराज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या पक्षांबद्दल माहिती समजते. आता प्रश्न कसे असतात बघा, या ठिकाणी आपल्या मनात येणारे, हे पक्ष केवळ राज्यांपुरतेच मर्यादित का आहेत? राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असतात असे का? तर तुम्हाला पडलेल्या अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातील काही प्रादेशिक पक्षांची ओळख करून घेऊया. भारताच्या 4ही दिशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण इथे विचार करणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे आणि परंपरा, संस्कृती यांच्यातील विविधता असणारे लोक, प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असे चित्र आपल्याला दिसते. प्रदेशांच्या भौगोलिक रूपातील विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भौगोलिक सांस्कृतिक विविधता आहे. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयीची आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत
अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता निर्माण होते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधनसामग्री व रोजगाराच्या संधींवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकारास येऊ लागते. अशा प्रकारच्या भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक व त्यांच्याशी संलग्न अस्मिता संघटित झाल्या की त्यातून प्रादेशिकतेची भावना बळावते. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेत विविध दबाव गट निर्माण होतात. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तर काही वेळेस विविध दबाव गट, चळवळी निर्माण होतात. या सर्वांचा हेतू एकच असतो व तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधाची जतन करणे. आता पुढे प्रादेशिक पक्ष. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रादेशिक पक्ष म्हणजे काय ते आपल्याला समजतं. विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि त्याचा विकास व्हावा म्हणून सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्यांचा प्रभाव त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो, तरी आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन ते राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडतात. प्रादेशिक पक्ष प्रादेशिक समस्यांना प्राधान्य देतात. आपल्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी त्यांना केवळ अधिकारांऐवजी स्वायत्तता आवश्यक असते. संघ शासनाला सहकार्य करत आपले स्वायत्तचे क्षेत्र अबाधित ठेवण्याचा प्रादेशिक पक्ष प्रयत्न करतात. तसेच प्रादेशिक समस्या प्रादेशिक पातळीवरच हाताळाव्यात. सत्ता ही त्या प्रदेशातील व्यक्तींच्याच हाती असावी. प्रशासनात आणि व्यवसायांमध्ये त्या प्रदेशाच्या रहिवाशांना अग्रक्रम दिला जावा, असा आग्रह प्रादेशिक पक्षांचा असतो. प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतात प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत, परंतु त्यांच्या स्वरूपात आणि भूमिकेत मात्र महत्त्वाचे बदल झाल्याचे दिसते. 1. सुरुवातीच्या काळात प्रादेशिक अस्मितांमधून काही फुटीर चळवळ निर्माण झाली. स्वतंत्र खलिस्तान, द्राविडस्तान अशा मागण्यांचा हेतू संघराज्यातून बाहेर पडून स्वतंत्र देश निर्माण करण्याचा होता. पंजाब, तमिळनाडू, जम्मू आणि काश्मीर या राज्यातील प्रादेशिक पक्षांची उदाहरणे या संदर्भात देता येतील. प्रादेशिक पक्षांच्या भूमिका हळूहळू बदलू लागल्या. स्वतंत्र राज्यांच्या मागणीऐवजी त्यांना अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. हा प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा टप्पा होय. या टप्प्याची सुरुवात साधारणतः 1990 नंतर झाली. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष आता घेऊ लागले. उदाहरणार्थ शिवसेना, तेलुगू देसम. ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांच्या विकासाचा एक वेगळा कल दिसतो. या प्रदेशातील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून दिल्या व त्यांनी स्वायत्तेची मागणी करण्यास सुरुवात केली. ईशान्य भारतातील सर्व राजकीय पक्ष टप्प्याटप्प्याने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतातील प्रादेशिक पक्षांचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे अशा टप्प्याटप्प्यातून झाला आहे. तसेच राष्ट्रीय राजकारणातही त्याचा प्रभाव वाढला असून आघाडीचे शासन हा त्याचा एक चांगला परिणाम आहे. भारतात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. सर्व प्रादेशिक पक्षांची माहिती येथे घेणे शक्य नाही. म्हणूनच आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशा क्षेत्रातील काही प्रातिनिधिक पक्षांची ओळख करून घेणार आहोत.
सुरुवातीला आपण शिवसेनेबद्दल माहिती घेऊया. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आहे. 1966मध्ये त्याची स्थापना झाली. मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन आणि परप्रांतीयांना विरोध हा या पक्षाचा मुख्य कार्यक्रम असल्याचं आपल्या लक्षात येतं. 1995मध्ये भारतीय जनता पक्षाशी युती करून शिवसेना हा पक्ष सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला. 2014च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत तो सहभागी झाला. दुसरा असाच एक पक्ष आहे, त्या पक्षाचं नाव शिरोमणी अकाली दल. पंजाबमधील हा एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. त्याची स्थापना 1920 साली झाली आहे. धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासण्यास या पक्षाने प्राधान्य दिले. पंजाबमध्ये अनेक वर्ष हा सत्तेवर आहे. पुढच्या अशाच एका राजकीय पक्षाची माहिती आपल्याला बघायची आहे आणि तो आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष. याची स्थापना 1932 साली झाली आहे. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधांचा पाठपुरावा व स्वायत्तता जोपासण्यासाठी हा पक्ष प्रयत्नशील असतो. पुढच्या अशाच एका पक्षाची माहिती आपल्याला बघायची. त्या पक्षाचं नाव आहे आसाम गण परिषद. सरकारबरोबरील वाटाघाटीतून 1985मध्ये त्यांनी आसाम करार केला. 1985 साली या पक्षाची स्थापना झाली. निर्वासितांचे प्रश्न सोडवणे, आसाममधील सांस्कृतिक, भाषिक व सामाजिक वेगळेपण जपणे, आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे अशा प्रकारचे उपक्रम या पक्षाने राबवले. गेली अनेक वर्ष हा पक्ष आसाममध्ये सत्तेमध्ये. पुढच्या पक्षाचं नाव आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. 1920मधल्या जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले. 1944मध्ये जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली. 1949मध्ये यातून एक गट बाहेर पडला व त्या गटाने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला. त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची 1972मध्ये स्थापना केली. तमिळ अस्मिता जोपासण्याचे प्रयत्न, केंद्राच्या आघाडीतही काही काळ सहभाग, सर्व स्तरांवरील मतदारांचा पक्षाला पाठिंबा आणि सत्तेत दीर्घकाळ राहिल्याने अनेक उपाययोजना या पक्षाने राबवल्या. असे अनेक उपक्रम द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने केल्याचं आपल्या लक्षात येतं. भारतातील प्रत्येक राज्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. त्यांनी त्या पक्षात त्या राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकलेला आपल्याला दिसून येतो. त्याचे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांच्या 2 निवडणुकींच्या संदर्भातील कामगिरी खाली दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 2009 आणि 2014 या 2 निवडणुकांमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या इथं प्रादेशिक पक्षांची नावं दिलेली आहेत आणि त्या पक्षाच्या किती जागा किंवा किती उमेदवार या 2 निवडणुकीत निवडून आले त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळते. त्यामध्ये शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, भारिप बहुजन महासंघ, भारतीय रिपब्लिकन पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलिमीन, जनसुराज्य पक्ष, लोकसंग्राम, स्वाभिमानी पक्ष. तर अशा या 2 निवडणुकींचा या ठिकाणी आपल्याला किती उमेदवार निवडून आले हे बघावयास मिळतं. आणि त्यानंतर या पाठात आपण भारतातील राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवर राजकीय पक्षांचा आढावा घेतला. पुढील पाठात आपण राजकीय चळवळींचे आपल्या जीवनाचे महत्त्व समजून घेणार आहोत. तुम्ही हा पाठ शांतपणे ऐकून घेतला, समजून घेतला. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.